एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारतीवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर समर्थ कॉम्प्लेक्स या इमारतीवरील कारवाईस तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे। या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी नगरविकास विभागाने मुंबईत एक बैठक बोलावली आहे। दरम्यान कारवाईच्या भीतीपोटी इमारतीतील रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी हातात फलक आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन कारवाई झाली तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा थेट इशारा दिलाय। या कारवाईच्या विरोधात इमारतीतील महिला रहिवाशांसह पुरुषही रस्त्यावर उतरलेत। रहिवाशांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले आहेत। या प्रकरणी संतप्त महिला रहिवाशांनी प्रसार माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवलाय। आम्ही ही कारवाई होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून ते या इमारतीत राहत आहेत आणि आता अचानक त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली। रहिवाशांच्या भूमिकेमुळे आणि राजकीय पाठिंब्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव आला आहे। पुढील निर्णय होईपर्यंत ही कारवाई स्थगित करण्यात आल्याने रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय। मात्र नगरविकास विभागाच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी इथे आता 3 वर्ष झालेत मला रूम घेऊन आणि आता ही जानेवारीपासून ही नोटीस चालू झालेली आहे की बिल्डिंग तोडणार आहेत। आम्ही बिल्डर लोकांशी जमीनदारांशी बोललो, ते बोले असं काय होणार नाही। आणि आता अशी सिच्युएशन आली आहे की आमचं घर आमच्या हातातून जायची वेळ आलेली आहे। तर आम्हाला कोणी सपोर्ट पण करत नाहीत ते लोक, आम्हाला काही आश्वासन पण देत नाहीत की आम्ही तुम्हाला वाचवू म्हणून। आता आमच्याकडे पर्यायी मार्ग एकच राहिला, कारण आम्ही आमच्या आयुष्याची पूर्णपणे जमापुंजी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। त्याच्यामुळे आमच्याकडे आता दुसरा पर्याय नाही। जर आमची घरं तोडली आणि आम्हाला नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही हे पेट्रोल ओतून आम्ही आमच्या फॅमिलीला संपवणार। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।